अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमचे सर्व चांगले इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे वर्षामधली आखरीची संकष्टी चतुर्थी. कालही आपला व्हिडिओ आलेला होता आणि आजही मी नवीन उपायासोबत नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा उपाय अगदी सोपा पण उच्च कोटीचा आहे. या सेवेमध्ये तुम्हाला काहीही सामान लागणार नाही. कसल्याही प्रकारचे अगदी साधी आणि सोपी सेवा पण तेवढीच प्रभावशाली सेवा आहे ही. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही ही सेवा करू शकते. फक्त मन लावून आणि आपला विश्वास ठेवून ही सेवा करण्याचं खूप गरज आहे. पण हे सेवा केल्याने खूप जास्त परिणाम दिसून येतात आणि आपली मोठ्यात मोठी इच्छासुद्धा पूर्ण होते. कारण गणपतीला आपण आपले आराध्य दैवत मानत असतो. आपलं हे इच्छा पूर्तीसाठी खूप छान उपाय आहे. तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. फक्त यासाठी तुम्हाला संयमाची खूप जास्त गरज आहे. संयम ठेवला तर तुमच्या आयुष्यात चमत्कार हे घडणारच. तर उद्या आपल्याला सर्वप्रथम सकाळी उठून चहाही न पिता, याचा नियमच असा आहे, चहा पाणी काही न पिता आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण अगदी फूल प्रसाद काहीही नाही नेलं तरी चालते. पण तुमची श्रद्धा नेलं तरीही तेवढंच जास्त चांगलं. पण काही नाही नेलं तरीही चालेल. आपले 10 बोटं म्हणजे 10 लाख आणि डोकं म्हणजे नारळ, हे 2 आपल्याला गणपती चरणी नतमस्तक व्हायचं आहे आणि गणपतीला नमस्कार करायचा आहे. रोज सकाळी चहाही न पिता ही सेवा तुम्हाला कंटिन्यू 180 दिवस करायची आहे. म्हणजेच की 6 महिने. तर यामध्ये महिलांना पिरियड वगैरे आला तरीही तुम्ही ही सेवा खंडित न पाडता आपण गणपतीच्या मंदिरात न जाता चौकटीमध्येच आपण तिथूनही आपल्याला गणपती दिसतो, तिथूनही आपण नतमस्तक व्हायचं, आपली इच्छा मागायची आणि पुन्हा घरी यायचं. ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे. ही सेवा तुम्ही नक्की आवर्जून करून बघा. यामध्ये असे काही चमत्कार होतात जे कितीही उपाय केल्याने होईल नाही ते चमत्कार ह्या सेवा केल्याने होते. आपल्याला काहीही लागणार नाही आहे. फक्त आपले हात आणि आपण डोकं नतमस्तक व्हायचं आहे. आपण पायी पण जाऊ शकता, गाडीने पण जाऊ शकता. आपण जर फक्त कधी आपण जेव्हा आजारी असाल तेव्हाच आपण ही सेवा खंडित करा. अगदी आपण बेडवर असणार तर आपण गणपतीच्या मंदिरात कसं जाणार, नाही का? तर आपल्याला त्या दिवशी आपल्या देवारात जो गणपती आहे त्या गणपतीला आपल्याला माफी मागायची आहे की अशा कारणामुळं मी तुमच्या मंदिरात येऊ शकली नाही, म्हणून तुम्हाला आपल्या देवारातल्या गणपतीला, प्रत्येकाच्या घरी देवाऱ्यात गणपती असतोच, तर आपल्याला तिथे गणपतीला माफी मागायची आहे. तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. 180 दिवस लागतात पण तेवढेच ते जास्त लाभदायी आणि आपल्या इच्छापूर्तीचे आहे. त्यामुळं ही सेवा खूप साधी आणि सोपी आहे. आणि असं कुठेही लिहून नाही आहे या सेवेमध्ये की तोच मंदिर पाहिजे, तेच गणपती पाहिजे. आपण अगदी कुठे गावाला गेलो तर त्या गावाला गेल्यानंतर त्या गावाला आता जसं की कोणी पुण्याला राहते, कधी ते मुंबईला जातात किंवा कोण्या खेड्यावर येतात, तर त्या खेड्यावरचाही गणपती तेवढाच. गणपती म्हणजे एकच. तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जा, जिथे गेला पण तिथे चहा पाणी प्यायच्या पहिलेच जा. फक्त एवढा नियम आहे. पुन्हा तिथून आल्यानंतर आपण आपले डेली रुटीन आहे ते करू शकतो. पण ही सेवा तुम्ही नक्की आवर्जून करा आणि मला नक्की हे सेवा झाल्यानंतर 6 महिन्यांनी मला नक्की याचे चमत्कार सांगा. कमेंट करून नक्की मला तुम्हाला काय फरक वाटला, काय इच्छा पूर्ण झाल्या हे मला नक्की कळवा. तसेच दुसरी सेवा, ही सेवा तुम्ही नक्की करा. पण तुम्हाला इच्छाच असेल एका दिवशी व्हायची
सेवा दुसरी काही करायच्या, तर दुसरी सेवा म्हणजे आपल्याला 5 दुर्वा मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे. 5 दुर्वा घेऊन गेल्यानंतर मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये त्यांच्या डोक्यावर आपल्याला दुर्वा वाहू देत नाही, पण बाहेर जे गणपती असतं ना त्याच्या डोक्यावर आपल्याला हे दुर्वा व्हायचे आहे. 2 दुर्वा आपल्या सोबत आणायचे आहे. मंदिराच्या चौपाटीवर ते दुर्वा ठेवायचे आहे आणि पुन्हा त्या उचलून आपल्या घरी आणायचे आहे. घरी आणल्यानंतर एक आपण आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे आणि एक आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ही पण अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. पैसा हा खेचून घेतो. ही सेवा केल्याने आपल्या जवळचा पैसाही जास्त टिकून राहतो आणि म्हणतात ना पैशाला पैसाच जोडतो, तशी प्रकारे हा पैसा जोडण्याचं काम करतो. आणि दुसरी सेवा म्हणजे उद्या जी सेवा करायची आहे ती तुम्हाला गणपतीसमोर जेवढा वेळ शक्य आहे 5, 11, 21 तेवढा वेळ तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. तुम्ही ही पण सेवा उद्या नक्की आवर्जून करा आणि 11 नाही पण एक तरी माळ ओम गण गणपतये नमः या मंत्राची तुम्हाला ही माळ करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या हे जे उपाय सांगितलेले आहे मी ते उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये नक्की बदल घडेल आणि स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व मनोकामना पूर्ण हो. गणपतीच्या कृपेने तुमचे सर्व मनोकामना पूर्ण हो ही स्वामींचरणी आणि गणपतीचरणी प्रार्थना करते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.